हा आनंद जीवनात उपभोगण्याकरता कोणी यावं परमार्थामध्ये. ज्याच्यात तारुण्यात रक्त जाळायची हिंमत आहे त्याचाच परमार्थ आहे म्हणून. आता आपल्याला बाहेर थोडी थंडी वाजते, हे वाजवणाऱ्यांना घाम आला, हे रक्ताची साधन इतकं सहज होतं. आम्हाला पोरं विचारतात, आपला पोरगा एका महिन्यात वाजवेन का? वाजवेन शिकवणारा एका महिन्यात येतं का ते? जन्म गेलाय महाराज, म्हणून तुम्हाला किती घाम आला ना अजिबात पुसायचा नाही. कोणी विचारलं ना का, लोकांना कळलं पाहिजे पैसा घामाचा आहे असं ते. म्हणजे आपल्या इतकं सहज आहे का पूर्ण तारुण्य द्यावं लागते महाराज, अख्खं तारुण्य द्यावं लागते कुठंतरी, तेव्हा ते आत्मसात होते. ही उद्विग्नता सांगितली. म्हणजे दुःख कोणी उपभोगलं जरा पटापटा सांगा, त्याचा एक रामायणातला पुरावा देतो म्हणजे थोडस बरं वाटेल. कोणी उपभोगलं जे दुःख सांगितलं ना, कोणाला सुटलं नाही. रामायणामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये 3 माणसं पारंगत होती. चला सांगा पटापटा. दुरुनी आलं मेघा दुःख झाले दारुण. चला घ्या, पहिला घ्या. रामायणातलं ज्योतिष शास्त्रामध्ये पहिली महिला पारंगत होती कैकेयी, जिला व्यक्ती दाखवला का मरेपर्यंत भविष्य सांगायची. राजा दशरथ वेडा नव्हता, स्वर्गात युद्धाला नेत होता. 2 ज्योतिष शास्त्रातली पारंगत महिला, रावणाची मुख्य पत्नी मंदोदरीने, मंदोदरी, आपले शब्द चुकीचे. मंदोदरी कुठून आणला? मंदोदरी. त्याचे विश्लेषण जर करायला गेलं तर शरीर सौंदर्य स्पर्धेमध्ये जसं सड पातळ बांधा बघितला जातो, तशी जगातली सर्वात सौंदर्यवान पत्नी रावणाची होती. तिचं नाव मंद उदरी या शब्दाचा अर्थ पोट किंवा त्या प्रकारे होते. अशी मंद उदरी होती. आपण त्याने कधी स्टेटसला नाही टाकले. हा म्हणजे वैचारिक पातळी हुशार होतात. आपली पाहती बेताळा का चालती कवाडा का तरी गुण लावण्याची खाणी. काय विचार आहे गुरुजी आपले. खरं बोललं मग आम्ही वाईट असतो. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, ज्याची लंका की सोन्याची होती. सप्तकोटी घरे, ISO मानांकित 9001 2018 सर्टिफाईड लंका होती रावणाची. रावणाचा नातू नुसता एखादा खांब घेऊन आला असताना तरी आपला बेतुरकर पाडा घेऊन गेला असता अख्खा. तरी कधी स्टेटसला नाही टाकले त्याने. आपल्या जिन्यावर 4 पत्रे मारले तरी इंग्लिश मध्ये कॅप्शन टाकतो, माय ड्रीम इज कम्प्लीट. आणि तेच पावसाळ्यात ओढून गेले का कॅप्शन लिहितो, काळाची चाहूल आली बाग सुखाची करतो. काय विचार, कधी हाही विचार करा तो. म्हणून मनुष्य सिद्धता याच्या करता मान, तुम्ही भिन्नताकडे थोडं तुमच्या करता जातो. कारण 8 ते 10 हौसे गौसे नवसे सगळे असतात. मी चिंतनातून गेलो तर तुम्ही झोपसाल, पण तरी थोडस पद्धतीने जातो. वैचारिक पातळीवर कर्मानं कर्तृत्वानं माणूस श्रेष्ठ ठरतो. याती पंथानं किंवा वर्णानं माणूस श्रेष्ठ ठरत नाही. कधी चांगल्याच्या घरात वाईट जन्माला येतात, कधी वाईटाच्या घरात चांगले जन्माला येतात. फार सोपं बोलू. कागाची अविष्टे जन्म पिंपळाचा. कागविष्ट आपल्याकडे अपवित्र आहे, पण त्याच्या पोटी जर पिंपळ जन्माला आला तर ते पवित्र आहे. आणखी खाली येऊन बोलू. रावण ब्राह्मण कुळात जन्माला आला असताना सुद्धा राक्षस झाला, आणि शबरी शूद्र वंशात जन्माला आले तरी वृत्तीनं देवी बनली. हे कर्तृत्व आहे जीवनामध्ये. हे माणसाचं कर्म असलं पाहिजे. आगा कर्मीचे पुरावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे देहा. एकही कर्माची ओळख असली पाहिजे. मग तिसरा व्यक्ती होता कैकेयीचे वडील. काय नाव त्यांचं? ह्या लिहून, अश्वपती राजा. मी दुःख सांगतो बघ, वेळ पुरण तेवढ्या वेळेत थांबणार आहे. अश्वपती राजाला असे ब्रह्मदेवाचं असणार एक वरदान होतं. त्याला पशु पक्ष्यांची भाषा कळायची, पण कळलेले जर दुसऱ्याला सांगितलं तर तात्काळ मरण होत. ऐका बघा, दुःख कोणी उपभोगलंय फक्त होण्याकरता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. पहिलाच मुद्दा चाललाय माझा. परत कोणी शंका घ्यायला नको. विश्लेषण कोणता हरी या शब्दाकरता प्रश्न करता इथपर्यंत फिरून येते पुन्हा. ऐका, त्यावेळेस असणार तो जेवायला बसला. अनावधानाने एक बारीक मुंगी आली. तिने त्याचा असणारा पात्रातला ग्रास उचलला. मुंगी मार्गस्थ झाली. मार्गस्थ मुंगीला असणार एक बलाढ्य मुंगी भेटली. ताकदीच्या बहुमताच्या जोरावर तिने त्याच्या तोंडातला घास हिसकावून घेतला. पण वृत्तीचा विचार ऐका, त्या 2 मुंग्यांमधला संवाद कोणाला कळत होता? राजाला. असं तर बारकाईने ऐकत चला. त्यावेळेस त्या मोठ्या मुंगीने सांगितलं, तूही उपवासीने राहावं आणि मीही ग्रास घेऊन घराकडे जाऊन त्या पद्धतीने आनंदाने व्यक्त करावा.
ही वृत्ती नाही, तो तुला माहिती आहे ते लोकेशन कडे तो पुन्हा घास आणू शकते. त्यावेळेस त्या बारक्या मुंगीने उत्तर दिलं, जो ग्रास मी आणलाय तो राजाच्या पात्रातला आहे. एकदा उच्चिष्ट केलं तर शास्त्र मान्य करते, पण दुसऱ्यांदा जर उच्चिष्ट केलं तर प्रजेचे पाप राजाशी, पण राजाचं जर दुसऱ्यांदा क्रियामान सुटलं तर ते पुन्हा प्रजेशी क्रियामान आहे. म्हणून त्या राजाच्या पात्रातून ग्रास आणू शकत नाही. आपल्या राज्यातील मुंग्यांचा विचार आपल्याविषयी इतका चांगला आहे, राजाला हसायला आलं. खाली येऊन बोलू, प्राण्यांनी राजाविषयी चांगला केला पाहिजे, घोषणा द्यायची वेळ नाही आली पाहिजे. कालाय तस्मायने मग जनरेशन त्या पद्धतीने चालले. त्यावेळेस नेमकी तो हसला आणि कैकेयीची आई भाकर वाढण्याकरता आली. ती म्हणे, का हसला? भाकर तवाच वाढील, सांगा. तो मला नाही सांगू शकत. सांगितल्यावर मरणे. वा, असं श्रोता हुशार असला पाहिजे. सांगितल्यावर मरणे. पण ती कैकेयीची आईच ना महाराज, ती म्हणजे मेला तरी चालेल पण मला सांगितलं पाहिजे. नाही कळत? बऱ्याचशा कैकेयीच्या आई याच्यावर ठाम म्हणून कुंभमेळ्यांची संख्या वाढायला लागली आपल्याकडे. तुमचं आमचं सारखंच आहे महाराज. राजाला नाही सोडलं, वाक्य नीट ऐकावं, जगाच्या मालकाला नाही सोडलं, त्याला सुद्धा हरणाच्या पाठीमागे पाठवलं तर आपली यादी कुठे ठेवायची? ऐकाने हरिण सोन्याचं असतंय, देवाला माहित नव्हतं का? चतुर होतो तरी देव गेला की नाही आपल्याला ऐकावं लागतं. आमदार खासदार घरी गेल्यावर गपगार. तुमचं काय वाटलं काय? मी काय संन्यासी आश्रमातून नाही आलो बाबा. तुमचं उलट लोकांना असं वाटतं यांचं लय बरं असेल, तुम्ही ऐकता हेच बरं आहे. बाबा खरं आहे का खोटं आहे? जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस अनावधानाने सामान्य माणूस घरी गेला ना, तो म्हणतो छान महाराजांनी हुशारी केला, त्यांना कळत नाही, अर्वाच्य भाषेत एखादा शब्द बोलू शकतो. आमच्या सारखं बोलायला गेलं ना ते कोण उत्तर येतं? लोकांना काय शिकित काय उत्तर द्यायचं? तुमचं फक्त बोलून जमतं, आम्हाला अभंग पाठ करावं लागतं, तेवढाच प्रश्न आहे. कसे पाठ करावं लागतं झालं विनोदाने सांगतो आले तो वगैरे यांना बरं वाटतं थोडं. जर कीर्तनाला निघायचं असलं ना, गुरुजी माऊलीच्या कृपेने भरपूर सेवा असतात. निघताना जर चहा सांगायचा असला ना, आपण आपल्या वेळेत चहा सांगायचा, आपले कपडे आवरायला घ्यायचे. चहा सांगताना जर चहा सांगितला आणि वेळेत चहा आला, अभंग म्हणायचा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. पण चहा ऐवजी जर भांडी आपटायला लागले, लगेच विरहणी म्हणायची, कागा के विलवाना माझं केले भगवंत. आणि एवढ्या तरी चहा नाही आला ना गुरुजी, तर मग निघताना शेवटची विनवणी संत जनी परिसावी. आणि तेवढ्यात आला ना 10ची नोट वरच्या खिशात टाकायची, गाडीचे दरवाजे बंद करायची, लेफ्ट साईडची काच खाली करायची, डायरेक्ट बाहेर म्हणायचे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. काय खरंय हेच बरं आहे सध्या जगाच्या पाठीवर. फक्त घरोघरी मातीच्या चुली नाही, आता गॅस आली. चुली बऱ्या होत्या, विजायची पेटायची, विजायची पेटायची, माहेरी गेलेली पुन्हा नांदायला यायची, चूल विजायची पेटायची, तेव्हा बरं होतं. आता डायरेक्ट गॅस आली, डायरेक्ट स्फोट आणि घटस्फोट. या विठाला विठाला. हे कलियुग झालं महाराज. देवधर्मासाठी पडिले सकाळ विषय एवढा काय स्वप्नाने 6 वर्ष मुंबईत राहून बाबांचा गायक होतो, तसा मी गावाकडे गेले. ते आज नेमकी तांग्याचा बैल नांगराला आला. हे बसलं की मग सगळं सुचत नाही मला. हे आहे तोवर सुचलं पाहिजे. अचानक झाल्यावर त्याला काय करावं? चला काय हरकत नाही, पुढे आपण सुधरून घेऊ. सिद्धांत मला मांडायचा होता. त्यावेळेस असणार त्याला सांगितलं वेळ कमी पडेल आणि त्या राजाला वैराग्य झालं. तो म्हटला गड्या आपल्या बाबतीत जर असतंय, मरणावर टपले, तो जंगलामध्ये गेला. फार सोपे विचारतो, संसारी जीवाला वैराग्य का वैताग? वैताग. अजून 2 तास कीर्तन लांबलं, वैराग्य का वैताग?
तरी वैताग. कीर्तन लांबलं मागचे कुरबुर करतात, आयुष्य लांबलं आम्हाला फोन करतात, कोणता ग्रंथ वाचलं बाबा जाईल. इथपर्यंत वैतागीच. संसारी जीवाला कधीतरी थोडस वैराग्य व्हायला पाहिजे. जाळोनी संसार बैसलो आपल्या नाही. ते राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला. तो वशिष्ठांकडे तक्रार केली होती की मला राज्य प्रभू रामचंद्रांच्या स्वाधीन करून एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने आपले पांढऱ्याचे काळे करून पुन्हा नोकरीतून रिटायरमेंट झाले ते संसारात पुन्हा परमनंट होतात. राजा निघून गेला जंगलामध्ये. वेळ कमी धावत्या वेळी सांगतो अभंग सोडवायचा अजून. आणि एके दिवशी कंदमुळं खात असताना एक मेंढ्यांचा कळप पाणी पिण्याकरता आला. उन्हाळ्याचे दिवस होते. एक असणारी 10 परस खोल विहीर होती. पण त्या विहिरीच्या, माझी भाषा कळते ना, त्या मोरमातून एक पिंपळाचं झाड वरती आलं. पण त्याला एकच पान होते. हिरवा चारा देखून या बांबावे पे शुक्वा देखील या धावे कसे मन ज्ञानोबा म्हणतात. त्या पद्धतीने असणार ते मेंढी जे कळपात सगळ्यात पुढे असते, त्याला काय म्हणतात आपल्याकडे, ते कळपात सगळ्यात पुढे असतं. बोला बोला, मोरट्या म्हणतात. ते मराठवाड्याकडे चाटाळ म्हणतात, आपल्याकडे ओढाळ म्हणतात. वासना ओढाळ, गाई गड्यावो हनुन उडावा पाय. त्यावेळेस ती मेंढी पुढे गेली. तिने त्या विहिरीच्या कठड्यावर पाय ठेवला आणि त्या पान खाण्याकरता ज्यावेळेस मान पुढे केली, ते अंतर जास्त झालं, सोशल डिस्टन्स होता. त्यामुळं पान मान ते तोंड काय पोरलं नाही. मेंढीचा झाला अपमान. मेंढी हुशारची दृष्टांत सत्ययुगातल्या फक्त कलियुगा करता, मुंबई करता डायव्हर्ट करतो. मेंढी हुशार होती. मेंढी म्हणली आपल्याला न जमलं ना, आपला येडा पारशा हे काम नक्की करणार. मेंढी मागं वळाली. मेंढीला हाय केलं, ती येडा पळतच आलं. निर्बुद्धच प्राणी तो कसं पळतच आला. मला पळत आल्यानंतर तो म्हणला तेरे लिए चांद तारे. ती म्हणजे तेवढं राहू दे ना, आता तेवढं पाणी आहे एवढं. हेही गेलं मला. याने विहिरीच्या कठड्यावर पाय ठेवला. ते पान मान याचाही झाला अपमान. पण अनावधानानं पायाखाली एक मुरमाचा बारीक दगड सरकला आणि पुढचा पाय विहिरीत जाता जाता राहिला. त्याने विहिरीत पाहिल्याप्रमाणेच म्हणला परत माघारी येत नाही. मागील परिहार पुढे नाही चिन. पण मेंढीला म्हणलं असं काही मागूच नाही, माझा जीव गेला असता. मेंढी म्हणली तू मेला तरी चालेल, मला पान पाहिजे. राजा म्हणला आत्ताच ती दृष्टांत आपल्या पॅनल मध्ये आला. ही भाषा कोणाला कळत होती? राजाला. राजा म्हणला बघू याला अक्कल नाही, आपल्याला अक्कल असून जंगल सोडलंय, या शब्दावर आपण राजवाडा सोडलाय. याला अक्कल नाही, बघू काय करतो. बाकीचे प्राणी असे मारत ते सगळे पुढे जाऊन मारतात. ते मेंढा असं प्राणी जे माग जात मग मारतात. पाहता काय का धडकीत मेंढी विहिरीत घातली. राजाने ते उमर पिकून दिले. राजा म्हणल्या गड्या ज्याला अक्कल नाही त्याला कळले जीव घेतलं काय करायचे. मी राजवाडा सोडून बोमट्या मारत फिरतोय. राजा असा आवेशातच गेला घरी. काही साडी सांग भाकर बेतूरकर पाडायला गेले ते आमटी भाकरी खाला एवढा जोरात वाढताय. तुला सांगितलं ना वाढून आण. वाढून आणलं पण ती म्हणजे भाकर तेव्हाच वाढील. त्या दिवशी का हसला होता. राजा म्हणला जेवू दे. म्हणजे नाही सांगा. राजाला राग आला. म्यानातली तलवार काढली, कैकईच्या आईच्या मानेवर ठेवली. तिला सांगितलं सांग जेवू का घेऊ जीव. दोन्ही जेवा. दृष्टांत संपलाय का? ज्योतिष शास्त्रामध्ये मरणोत्तर प्रक्रिया ज्ञात असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा संसार प्रक्रियेतून दुःख भोगावं लागलं. तुमची आमची यादी पुढे ठेवायची. महाराजांचा स्वभावच दुःख आहे. आता वेळ कमी. महाराज कडुनिंबाच्या झाडाला जेसीबीच्या साह्याने साखर घातली येणाऱ्या लिंबोळ्या. गुरुजी कडूच येणार आहे की नाही? संसारात किती दुःख आहे. काकड्यावाल्याला विचारा ना, संसार दुःख म्हणून म्हणा चाल रडकी एवढे दुःख आहे. संसार दुःख विश्रांती नाही कोठे. रात्र दिसतळ दिवसाने दिसतळ म्हणून ही सिद्धता आहे. ज्याच्यातून संसारात सर्व दुःख आहे असं नाही. संसारा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सकळ संसार सुखाचा न लगे दुःखाचा क्लेश काही. आपण संसारातून सुख शोधण्याचा प्रयत्न करत असताना एवढ्या आसक्तीच्या आधीने गुंतलेले आहोत ना, इतक्या कल्पनेत गुंतले आहोत ना, की ती कल्पना आपल्याला दुःखाला कारणीभूत पाडते. मी दुःख शब्दावर 3 तास बोलू शकतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज परंपरेत 6 तास कीर्तन करणारा कीर्तनकार मी. मला 1 तास शेळी शेंडे खाती एवढे पुरत नाही. त्यामुळे मी ते कावळे घेत नाही सकाळचे. कावळे करतात का मुंबईकडे? दशक्रिया म्हणतात. ते दशक्रियेत कावळ्याला महत्व का कीर्तनकाराला? कावळ्याला.
ते महाराज कावळा आला, महाराज थांबवा, नाही आला महाराज थांबवा. काय विषय आहे. मला वाटतं आपल्यापेक्षा जर कावळा महत्वाचा तर आपण कावळा किती कल्पनेत गुंतले बर. कल्पना करा, 99 वर्षाच्या व्यक्ती चहा पिण्याकरता हात धरून नेतो बंगल्यामध्ये. आम्हाला महाराज अजून 2 वर्षांनी वाचतो शांतीन तुमचे कीर्तन ठेवायचे. वय किती आहे? 99. आणि कलियुगाची मर्यादा किती आहे? 100. आणि कीर्तन कधी ठेवायचंय? 2 वर्षांनी. 100% ठेवणार, पण ते तुझ्या वर्ष श्राद्धाचा असणार. एवढा कॉन्फिडन्स, किती कॉन्फिडन्स मध्ये जागा. आपली रात्री बोलून गेला असणार पारनेर तालुक्यात डॉक्टर मिसळबाबांच्या नियोजनामध्ये सेवा होती, बोलून गेले. किती कॉन्फिडन्स असावा. एक ओव्हर कॉन्फिडन्सचा दृष्टांत सांगतो, आपला वेळ कमी पडेल. रस्त्यानं जाताना एक गाडी चालली, त्यातून एक तांदळाचा कट्टा पडला आणि तो फुटला. आता सगळी गाडी जाते, कलियुग काही एकच पडला फक्त. आणि अनावधानाने तिथे काही पक्षी आले. हा, बाकीच्यांना कळलं नाही, कळलं त्याला धन्यवाद. ते पक्षी आले आणि पक्ष्यांनी गरजेपुरता खाला. ते पक्षावरून मला आठवलं, पक्षी कधी संध्याकाळी खात नाही. आपलं ते हा पक्षी शब्द टाकू नका, मला घरी जायचंय संगमनेर तालुक्यात. पक्षी कधी संध्याकाळी खात नाही, हा गुण घ्या पक्षाकडून. हा, चला पुढे. आणि नंतर एक गाई आली. हा, बाकीच्यांना कळलं ना, थोडे ज्याही कळत एवढे शांत राहू नका, गड्यांना सांगता कळलं पाहिजे. त्याच्यानंतर काही गायी आली, त्या गायीने 10-5 किलो खाल्लं. तिथं पोट किती किलो? ते 100 किलो. नंतर एक आदाशी मनुष्य आला आपल्यासारखं, त्याने ह्याही रोडला पाहिलं, ह्याही रोडला पाहिलं. मला एवढा कट्टा जर नेला तर महिनाभर काम येईल. तू महिनाभर नेईल, खाईल, मला याच्याशी काय घेणं देणं नाही. पण एवढा कॉन्फिडन्स येतो कसा, कमी कट्टा महिनाभर खाईल. खाली येऊन बोलू, वरच्यानं जर आट्टा आवडला ना, कट्टा महिनाभर खाईल का मला माहित नाही, पण महिन्याला नक्की काम येईल. हा विचार आहे, किती कॉन्फिडन्स आहे. ग्रास गिळो सत्ता हाताने, चल भंगुर नाही वारे सावध तोडा माया अशा काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम मासी पाक पाकडे तोवली तरे. बस इतकं सूक्ष्म आहे आपलं. मग पहिला मुद्दा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणखी काय भक्त होण्याकरता दुसरा मुद्दा आहे, जीवनातला अहंकार गेला पाहिजे. अहंकार, आणि कोणत्याही क्षेत्रातला गेलाच पाहिजे बघा. 2-3 गोष्टी सांगतो मी. 1, विद्वत्तेचा अहंकार नसावा. 2, सौंदर्याचा अहंकार नसावा. आणि 3, ताकदीचा सुद्धा अहंकार नसावा. विद्वत्तेचा जर लय अहंकार असेल ना गड्या, तर वर्षाने फक्त एक वायर जर इथली कट केली ना, तर रस्त्याच्या कडेने बिस्लरी गोळा करीत फिरावं लागते. त्याची ताकद आहे. म्हणून विद्वत्तेचा सुद्धा अहंकार नसावा. 2, रूपाचा सुद्धा अहंकार नसावा. थोडी गाडी स्लिप झाली, जर कधी नकाशा बदलला ना, पाहणाऱ्याला आपल्याकडे बघून चक्कर येते, ही त्याची सत्ता आहे. आणि 3, ताकदीचा सुद्धा अहंकार नसावा. एक पॅरलेसचा जर अटॅक बसला ना, कब्बशी उचलायची सुद्धा सत्ता नाही. म्हणून थोडासा अहंकारातून बाजूला आहे. जगाच्या मालकाला सगळं सहन होतं, फक्त अहंकार सहन होत ना. मेरू तो समान संप्रदायाची हीच खासियत आहे. मला वारकरी चालींची सुद्धा हीच खासियत आहे की चाल अभंगाचा भाव दर्शवते. म्हणून काकड्यामध्ये जशाच्या तशाच गोड वाटतात. उठा साधू संत साधा फुलाले गीता,
जाईला नरदेह मग कैसा भगवंत. गोड वाटतं की नाही? उठा प्रभात समयो झाला, घंटा गजर गरजी गला, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. अशा चाली गोड वाटतात ना. यालाच जर असणार जगजोगी काय जोडतात महाराज. काही काय एक वाक्य सांगू, जो फार किंचाळतो ना तो देवापासून फार लांब आहे, पण जो फार मधुर गातो ना देव त्याच्या फार तितका जवळ आहे. फार किंचाळणे म्हणजे गायन नाहीये. गांभीर्याचं जर मांडायला गेलं ना, काही काही माणसं महाराज रात्री 12ला काळी 4ला पेटी लावतात आणि गवळणी अशा नाही म्हणतात वाकून टाक, एवढं वाकून टाक काढायला. काही मर्यादा आहे का नाही? आता तर नवीन ट्रेंड आले, रडू नको बा. अरे ते लहान लेकरू रडत नाही, मग असतं का काय म्हणावं याचं तर भान असलं पाहिजे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय इंगळे बाबाच्या वेळेस गवळणी म्हणायचे महाराज, असा भाव जागा व्हायचा. तोडी भैरवीचे गवळण जाऊ द्या, म्हणतो काय हरकत नाही, थोडं एक पद माझा नेमकी हे केलं तरी म्हणतो. अशी गवळण म्हणले की असं अंगावर शहारे उभा राहायचे. आ जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना कृष्णा, तुझी मुरली 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 मुरली, पाहिली मी आज रे, 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 पाहिली मी श्रद्धांजली तरी समजते. गोड होतं महाराज पूर्वीच गायन गोड होतं. आताच्या साधी ऐकल्या ना, पूर्वी चाल ऐकली की तिचा भाव झाला. काय करू बाळा बाप सदैव दुबळा, गोड भाव होता. आता काय करू बाळा, काहीच न करू, हाय तसं राहू दे. काय भाग काय क्रिया म्हणजे अहंकार सांगत होतो. भल्या भल्यांचा टिकला नाही गड्या, म्हणून अहंकार सुद्धा देवाला सहन होत नाही. नवल अहंकाराची गोटी विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नासबी, म्हणून पाहे गुंतलो नेनता, माझी असं तुम्हा चिंता, आणि तुका ठेवी माता पायी आता राखावी, जाणतेने गुरु भजी नेनता झालो की तू सर्वस्व भार वाहतो. विषयाला अन्वय देतो म्हणजे काही शंका नको. अहंकार एवढा जरी झाला ना एवढा तरी देवाला सहन होतो. म्हणून कोणत्या क्षेत्रात करत जाऊ नका. एक आमचे गुरुजी सांगायचे काशीला गेले पंडित, ते काशीलाच गेलो कसं काय होतं, आळंदीत का होत नाही मला तेच कळत नाही. काशीला गेलो पंडित झालं की असं निघलं तिकडून काशीवरून, आणि त्यांनी पण ठेवला. पण पूर्वीच्या काळी खंदील असायचे आपल्याकडे, माहिती खंदील माहिती ना? हा वा माहिती असतील तर हा म्हणलं तर उगाच हा नका म्हणा. ते खंदील होते गुरुजी त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये. कारण पूर्वीचा काळ साधा होता, माणसं साधी होती, रस्ते साधी होती. आता रस्ते डांबरी झाले, माणसं डांबरट झाली, हॉर्न घेऊन उतरत नाही खाली. काळ बदलला ना, जनरेशन बिटवीन द गॅप. मग तो खंदील असायचा पूर्वीच्या काळी, तो असणारा घेऊन आला गावात आणि दिवसा खंदील लावून फिरायचा. एकाने विचारलं ते का फिरतो, मला पण असा आहे, मी अभ्यास केलाय. म्हणला बरं चांगला केलाय मनात. म्हणला मग काय, याच्यावर जर मला कोणी प्रश्नावलीमध्ये हरवलं त्या अभ्यासाच्या तर हा खंदील विजवणार. वा वा वा. ते शेतकरी होता, ते म्हणलं हे नाही नाही हे फुगलं म्हणलं, आपल्या भाषेत हे फुगलं म्हणलं, पण हे जाणार म्हणलं.
तर शेतकरी हुशार होता, मला हो तेवढा खंदील विजवा ना खंदील. पूर्वीच्या काळी महिला पुरुष वगैरे ते खंदील वापरायचे. 19 वडील एक दृष्टांत सांगायचे राम मंदिर. मी जवळून बाबांची कीर्तन श्रवण केलेली एक वाजवलेले पण आहे. बाबा म्हणायचे एक महिला त्या काळात रात्री जीव द्यायला निघली, खंदील घेऊन निघली. जुना दृष्टांत होता. शेजाऱ्याने विचारलं कुठं चालली, म्हणजे जीव द्यायला. मग खंदील कशाला, म्हणे विठू काट्याची भीती वाटते. मरायचंच आहे तर मग कशाला घाबरायचं. ती जुनी माणसं साधी होती, विचाराची श्रेणी तशी होती महाराज, म्हणून ते त्यांचंच म्हटलं पाहिजे. बरेच जण म्हणतात माझं आहे, तू होता का तवा. कधीतरी दुसऱ्याच्या नावाला वाक्याने टाका. जीवनात किंमत सुद्धा त्याच माणसाला मिळते ज्याने काहीतरी दुसऱ्याची किंमत जाणलेली, आणि तेव्हाच किंमत कमावता येते. ज्याला काहीच येत नाही ते दुसऱ्याला नाव ठेवत, ह्याला काय येतं त्याला काय, तुला काय येतं. कधी कधी हाही विचार करा. ऐका, त्यावेळेस तर शेतकरी होता तो. म्हणला मग कोणताही प्रश्न का. हा म्हणला बरोबर पाहुणे झाला, कोणताही प्रश्न. म्हणला काय. आता शेतकरी होता, म्हणला याला खंडन मंडल वाद आपल्याला काय येत नाही, शेतीतलं विचारून पाहू. शेतकरी हुशार होता. पूर्वीच्या काळी बैल उभाटी अवतावर पाळ्या घालायचे. उभाटी अवतावर, आता ट्रॅक्टर मोडणारे आले, त्यांना काय करायचं. कर्मधर्म सग, आणि त्यांना असे बैल पूर्वीच्या काळी जर उभी केली. मी खानदानी शेतकरी महाराज, आणि पुणे जिल्ह्यावाल्यांना सांगतो प्रसिद्ध गाडा मला की खानदानी बैल माझ्या दावणीला आहे. तुमच्या पट्ट्यात मी कंटिन्यू असतो. म्हणून ठेवलेले. मला एकाने विचारलं इकडंच आपलं ते बैलांमध्ये काय. मला येड्या घरी राहून कोणाच्या वादात पडण्यापेक्षा आपल्या नादात राहिलेलं फार चांगलं. त्याला 2 घास खाऊ घातलेले ते बिचारा गुरकत तरी नाही. याला 15 दिवस कीर्तनाला घेऊन संघ फिरले की ते 16व्या दिवशी मध्ये मला माहिती त्याचे पराक्रम. काय उपयोग आहे त्याचा. त्यापेक्षा आपलं आई हे चांगलं आहे ना घरची. कारण शहाणा व्यक्ती कधी वेळेस 10 मूर्ख सांभाळतो, पण एक शहाणा कधी संकेत ठेवत नाही. कारण शहाणा कधी अति शहाणा होईल ते सांगता येत नाही. न्यायशास्त्राचा नियम. मग त्याने आपल्याकडे बैल उभे करताना कासरा बांधायचे. कशाला. जर ज्यांनी खरंच शेती केली असेल त्यांनी सांगा. रुमण्याला, दांडीला. दांडीला म्हणलं बैल पुन्हा बेदुरकर पाण्याच्या पुढे सापडचे त्या रुमण्याला. शेतकरी हुशार होता. मला याला प्रश्न, शेतकऱ्याने ते कासरा सोडला आणि रोमनं उपासलं. रोमण्याला दोन्ही साईडला कुशा असतात, वर मोठी पसली बी आणि खाली बी. गोवा धोरणच असतात. ते असं उलट धरलं आणि त्याच्याकडे गेला. मला सांग याला काय म्हणतात. तुम्हाला मूर्ख आहे का. शास्त्रीय प्रश्न विचार. पावणे 10 झाले म्हणला. उगाच काही काय विचारतो, प्रश्नच आहे म्हणला. याला काय म्हणतात. तो म्हणला लाकूड. मला पहिल्याच प्रश्नात तुला सूट दिली, नाही तर टाकला असतो. पण पहिल्याच प्रश्नात सूट आहे. मला मग प्रश्न विचार. मग प्रश्नच आहे मला, हे जर मी तुला हाणलं तर कुठं लागल. आईस्क्रीमच झालं मला. मला डोक्यात सांगावं तर पाठीत टाकेल, पाठीत सांगावं तर लवणीत टाकेल. याला कोणतं लोकेशन सांगितलं का हा जागा बदलणारे. खंदील विजवला, घरी गेला, अहंकाराने नाडीला. तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देवाची झाला. तो देवालाही सहन होत नाही. विठाला अहंकार कधी करू नका. चांगलं वर्तन करत असताना आपण माणूस म्हणून जन्माला आलो. या सृष्टीचा निरोप घेताना जगानं आपल्याला देव म्हणून पोचलं पाहिजे, असं जगता आलं पाहिजे. उत्तम शिवरे कीर्ती मागे. कधी कधी आपण केलेलं कर्म आपल्या सगळ्या कुळाचं दर्शन घडवत असतं. आपल्याकडे ग्रामांमध्ये असणारे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात उत्सवामध्ये. त्या जर एखादं पोरग नाचायला लागलं ना मोगरा फुलाला मध्ये, आता तिकडे नाही, ते मोगरा वेगळा आहे. मोगरा पाहून फुकलेला नाचायला लागला मग अवघड आहे. नाचायला लागला ना मग जुनी माणसं म्हणतात कोणता पोऱ्या येतो म्हणतात ना, आमच्या वर्गाने नाही का मग काय मेली नाच करायचा. कोणतरी म्हणतात आमच्याचा नातू. हा त्याचा आजाही तसा, बापही तसा, तोही तसा. एक वडील जे करते अया नाम धर्म ठेवी. आपल्याकडून वर्तन असं घडलं पाहिजे, इतरांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी मग वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. 14 नंबरला गुलाबाबांच्या नियोजनात कीर्तन केलं. खालकर महाराजांच्या निघलो होतो. मला एक नाद आहे, मी गाडीतून पिकअपच्या मागे लिहिलेल्या वाक्याचे स्क्रीनशॉट घेत असतो. असे वाक्य सापडताना कधी कधी गाथा कमी पडतो महाराज. तरी एक वाक्य वाचलं मी, अजून माझ्या डोक्यात चक्रा चालू आहे. वाक्य असं होतं, पोरग नालायक असलं पाहिजे, गाव नादी लागत नाही. ज्याचं पोरग नालायक त्याचा बाप का हरिपाठ करत असेल माझ्या वडिलांची असं आहे ते. म्हणजे कोणत्या क्रियेचं वर्तन आहे याचा विचार जीवनामध्ये करा. तिसरा मुद्दा आहे,
जीवनामध्ये किमान 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 गरजेपुरतं तरी दान करता आलं पाहिजे. कारण चारही युगानंतर दानशूराच्या यादीमध्ये कर्णाचं नाव सगळ्यात वरती आहे. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, थोडस दान जीवनामध्ये करता आलं पाहिजे. कोणी केलं यालाही पुरावा देतो. चला थोडं थोडं देतो. दुर्योधनाला वनवा लागल्यानंतर जंगलामध्ये सापडला. एकटा धृतराष्ट्र सापडला डोक्यात नका आणू. त्याचा पोरगाही सापडला होता. त्यानं 3 दिवस जंगलामध्ये झाडावर बसून राहिला. पण असणारा किती जरी संकट आलं की माणसं 100% कोणाला आठवतात? देवाला आठवतात. त्याने देवाला विनंती केली. देव म्हटलं का रे वैरी का असला पण मला बोलावलंय ना. आपण वैरी जरी असला त्याला सल्ला चांगला देत चला का. काही माणसं आपल्या संकेत राहून सल्ला चांगला देत नाही. मला मागच्या महिन्यात फसवले एकाने तर विनोद नाही करत. मला जमीन घ्यायची होती. आता ते थोडस आलं मनाला. कष्टाचा पैसा होता, कीर्तनाच्या पैशावर. शेती बिती चांगली माझी. आणि मग गावातले एक जण म्हणजे तू आपल्या त्या अण्णांचा सल्ला घे. गेला अण्णाचा सल्ला घ्यायला. म्हणलं अण्णा आपल्याला ती जमीन घ्यायची. ते मला ती पाणथळ जमीन आहे, पुढे बोगस पैसे घालतो, नको घेऊ तू. आता वयस्कर व्यक्ती म्हणलं चालेल अण्णा तुमचा सल्ला चांगला आहे. येताना दुसरा व्यक्ती भेटला. पुढे गेला होता. आपल्याला खोटं बोलता येत नाही वारकरी म्हणून. अण्णांकडे गेला होता. जमिनीचा विषय नाही. मला एवढा बोबाटा करू नये, जमिनीचे विषय अवघड झाले. खरं आहे की नाही. म्हणलं मग अण्णा काय म्हणले. म्हणलं अण्णा म्हणले नको घेऊ ती पाणथळ जमीन आहे तिथे काय येणार नाही. म्हणजे अण्णाचं ऐकून कोणाचं बरं झालंय. मला तर घामच घोटला. म्हणलं का बरं. अरे ते सल्ला चांगला देणारच नाही. म्हणजे का त्यानं 80 एकर ऐकले तुला 1 एकर घेऊ देईन का. क्रिया कार्यार्थी कार्यान्वय अनुभव कधी कधी कामाचा नसतो. कधी कधी सांगितलेला सल्लाही चांगलाच असेल. बरेचशी माणसं आम्हाला भेटली म्हणतात महाराज हे मी आहे आणि हे माझे शुभ चिंतक आहे. शुभ चिंतकने तुझं शुभ होते म्हणून तो चिंतेत आहे. तरी त्यामुळे तपासत चला दान करता आलं पाहिजे. चला जगाचा मालक प्रसन्न झाला. वेळ कमी पडेल मला सांगायचे 2-3 मुद्दे फक्त. त्यावेळेस असणार दुर्योधनाने सांगितलं देवा 3 दिवस झाडावर अडकून बसलोय. त्या पोटा कारणे गा झालं पांगीला जन. याचं म्हणणं काहीतरी किती जरी झाला ना महाराज तरी त्याला जरी झाला संन्यासी तरी मध्यानसी तोंडवासी. याची भूक फार अवघड इकड्या. एक वाक्य सांगून जातं म्हणून दारात आलेले याच्या कलाकडे रिकाम्या हाताने पाठवत जाऊ नका. मी शिर्डी संस्थांना कीर्तन करताना एक वाक्य त्या दिवशी बोलून गेलो. गुरुजी दारात आलेले याच्या करता रिकाम्या हाताने कधी पाठवायचं नाही. कारण जगाच्या मालकानं आपल्याला देणाराच्या यादीत ठेवले आणि त्याला मागणाराच्या यादीत ठेवले. त्या दिवशी आपण मागणाराच्या यादीत जाऊ ना. त्या दिवशी कळलं तिचं बरं पोटासाठी पाकेवडी आटाटी पाकेवडी आटाटी कैसे केले देवराया पाठीला वियदी माया असणार आटाटी. मग ऐका त्यावेळी देवाने सांगितलं तुला मी जर म्हणलं असताना समृद्धीच्या काळाला दे तेही दिलं असतं. किमान 2-4 एकर दे तेही दिलं असतं. पण तू जे मागितलं ना ते मी देऊ शकत नाही. कारण माझा स्वभाव आहे गेसी तेव्हा देसी. म्हणलं मग काय तू बे आयुष्यात कोणाला एक टोकन भाकर सुद्धा दिली नाही. पण ऐक तू एक पुण्य फार गोड केले. म्हणा काय केले. तुझ्याकडे जो भीक मागायला येईल ना दान मागायला तू असणारा अर्जुनाचं नकुलाचं द्रौपदीची अशी घर बोटाने दाखवत होता. हे फार पुण्य. म्हणला बोटाचा काय विषय. मला जग बोटावचे सध्या आपलं ते त्याचा स्वभाव झाला. तर काय करावं तिकडे पडिले वळण इंद्रिया सगळं कारभार बोटावच येणार म्हणे पुढे जाऊन. आणि बोटावर नाही जमलं तर मग वास इथं पुढे जाऊ नका. म्हणून माणसं बोटावर एक वाक्य सांगतो आला ओगाणी म्हणून. माणूस माणसाच्या बोटावर असावा का ओठावर असावा. ओठावर की बोटावर. ओठावर. कारण ओठावरचा आहे ना तो फार चांगला असतो. पण बोटावरचा कधी नोटावर जाऊ शकतो. विठाला विठाला मला कधी कधी काही सुचतं. अजून विचारतो माणूस डोक्यात असावं का मनात असावं. मनात असावं. इथलं अवघड माणसं म्हणतात इथं वाता पण आपल्या इथं बसलाय जिंदगी जवळ जाणार नाही. पक्के ऐका गाडीतून उतरलेला गाडीत बसू शकतो पण मनातून उतरलेला माणूस पुन्हा मनात बसत नाही. म्हणून ते घर कधी जापा गाडी. मला सिद्धता मांडायची होती.
त्यावेळी देवाने सांगितलं मला बोटाचा काय विषय, मला म्हणलं ज्या बोटाने तू घर दाखवले ना ते बोटाचं पुण्य एवढं फलित झालंय ना की त्या बोटामध्ये अन्नपूर्ण देवता येऊन बसलेली, फक्त जिभेवर जरी तू ठेवलं ना तरी तुझी तृप्ती होणार आहे. त्याने सहज जिभेवर ठेवलं, तृप्तीचा ढेकर दिला. दृष्टांत आहे का, दान करणाऱ्याची निष्ठी घर बोटाने दाखवलं तरी एवढं पुण्य आहे. मग स्वतःच्या हातून जर घडत असेल तर आपण किती पुण्यवान आहोत. भक्ती करण्याकरता किमान थोडं तरी दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम राम म्हणा का, दान जीवनामध्ये घडलं पाहिजे. बरेचसे प्रकार तिकडे सांगता येत नाही, चला हे एक प्रकार कळा. भक्त होण्याकरता हे सर्व प्रकार आम्ही करू, पण समागमे सर्व भावे हरी, कोणता हरी याच्याकरता दृष्टांत सांगतात. राजस्थानमध्ये खाटूश्याम नावाचं देवस्थान आहे. बरबरी खाटूश्याम भीमाचे असणारे घटोत्कच असणाऱ्या सर्व प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. त्यावेळी तिथं असणार त्याने आयुष्यभर देवाची सेवा केली. अंतकाल समयात त्याने ज्यावेळी देहावसान ठेवलं ना त्यावेळेस गुरुजी त्याची अंत्येष्टी जात असताना सर्वांनी त्याला त्यागलं. अंतकाळीचा सोयरा म्हणतात माणसं, जगाचा मालक असावा, सगळ्यांनी त्यागलं. विश्वाचा मालक निर्गुण, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुणाचा ठावा विटे पाव धरी रे. देवानं निर्गुण अवस्था सोडली आणि सगुण साकार रूपाला आला आणि मूर्ती 8 वर्ष ठेवून त्याची शिकई धरून त्याची अंत्येष्टी केली. असा सगुण साकार हरी. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे कोणता हरी, सगुण साकार हरी. आता कोणत्या भक्तांच्या घरी जी सर्वस्व अर्पण करतात अशा भक्तांच्या घरी आपण सर्वस्व देतो का? बोला बरं. आता जर काल्याला नारळ फोडला आणि तो खराब निघला का, मराठीमध्ये शुद्ध शब्द आपल्याकडे काय, पावन. पावन झालेला आपण घरी नेतो कुटुंबाला नाही, इथून फेकला तर समृद्धीला सापडतो. याच्या उलट जर नारळ फोडला चांगला निघाला तर जीएसटी लागल्यासारखे 5 तुकडे देवाला ठोकतात. जीएसटी म्हणजे करोटी नकात जाणे. हे 5 तुकडे देवाला ठेवतात आणि सवता नारळ, सवता काढायचा डायबिटीज वाढतो. म्हणून डोक्यात ठेवा, सर्वस्व देत नाही, सर्वस्व देता येत नाही, सर्वस्व मिळवता येत नाही आणि सर्वस्व गमावल्यावर पुनर्प्रक्रियेने प्राप्तही करता येत नाही. गीतेच्या श्लोकाप्रमाणे जर विश्लेषण मांडायला गेलं तर सगळे सामान्य माणसे असं गृहीत धरून एक दृष्टांत सांगतो मी, जी टॉपिकच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस बोलून गेलो.